नमस्कार. सक्षमच्या मंचावर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी शिल्पा तळवेलकर, आपली लर्निंग फॅसिलिटेटर आणि काउन्सिलर. शाळा सुरू होऊन आता 3-1 महिने झालेले आहेत आणि मुलं वर्गामध्ये छान रुळलेली आहेत. पहिली घटक चाचणी झाली आहे आणि बऱ्याच ठिकाणी पहिली पालक सभा देखील झालेली आहे. या दरम्यान अजून एक फार महत्त्वाची गोष्ट घडत असते आणि ते म्हणजे शिक्षक आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुलाचं फार बारकाईने असं निरीक्षण करत असतो. या निरीक्षणाला फार महत्त्व आहे. कारण एक तर शिक्षक अनुभवी असतो आणि शिवाय घरी आपण आपलं एकच मूल बघत असतो. पण शिक्षक हा 50-60 मुलांचं असं एक तुलनात्मक असं निरीक्षण करत असतो. स्टॅटिस्टिक्स प्रमाणे प्रत्येक 50-60 मुलांमध्ये एखाद दुसरं मूल असं असतं, की जे अतिशय गिफ्टेड किंवा असामान्य असं असतं. बाकी बरीचशी मुलं ही पास होण्यापासून ते पैकीच्या पैकी मार्क ह्या रेंजमध्ये येतात. काही मुलं अशी असतात जी वर्गाच्या मागे असतात, ज्यांना अभ्यासक्रम म्हणावा तसा झेपत नसतो. हा झाला अभ्यासाचा भाग. बाकी इतर त्यांच्या विकासाच्या दृष्टीने बघायला गेलं तर मुलांमध्ये बऱ्याच अडचणी असतात. जसं बऱ्याच वेळेला मुलं तोंडी त्यांना सगळं सांगता येतं, पण जेव्हा लिहायची वेळ येते तेव्हा मुलं लिहित नाहीत. बऱ्याच पालकांचा हा प्रॉब्लेम असतो, की तोंडी सगळं येतं, घरी सगळं सांगतात, पण वर्गामध्ये, पेपरामध्ये काही लिहित नाहीत. फळ्यावरनं उतरवून घेत नाही. एका ठिकाणी त्यांना बसणं अवघड होतं. सारखी इकडे-तिकडे फिरत असतात, पळत असतात. लक्ष केंद्रित करण्यामध्ये प्रॉब्लेम असतात. त्यांची भाषा म्हणावी तशी प्रगल्भ नसते किंवा पहिलीत गेले तरी सुद्धा अक्षर ओळख म्हणावी तशी झालेली नसते. वाचनामध्ये त्यांना प्रॉब्लेम येत असतात, समजण्यामध्ये प्रॉब्लेम येत असतात. मुलांमध्ये मिळून मिसळून वागण्यामध्ये काही मुलांना काही ती गरजच भासत नाही आणि त्यामुळे ती एकलकोंडी असतात. काही मुलं जरा अग्रेसिव्ह असतात, म्हणजे कारण नसताना मुलांना ढकलणं, मारणं, हट्टीपणा करणं हा प्रॉब्लेम असू शकतो. असं नानाविध प्रॉब्लेम्स असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा शिक्षक पालक सभेच्या वेळेला पालकांशी करतो. पालक त्याच्यावर काम करायला सुरुवात करतात आणि मग लक्षात येतं की त्यातली काही मुलं आहेत ज्यांना अभ्यासक्रमाचं जमायला लागलेलं आहे, ते वर्गाबरोबर आलेले आहेत. मुलांच्या काही वागणुकीमध्ये पण फरक पडलेला आहे. पण काही मुलांना तेवढ्याने काही फरक पडत नाही आणि मग त्यांना समुपदेशकाकडे किंवा काउन्सिलरकडे पाठवावं लागतं. हल्ली प्रत्येक शाळेमध्ये असते, बऱ्यापैकी शाळांमध्ये काउन्सिलर ही उपलब्ध असते सेवा. काउन्सिलर त्या मुलाचं सभोवतालचं जे वातावरण असतं किंवा एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स म्हणतो, त्याचा अभ्यास करते. तर कसं, तर शाळेमध्ये त्या मुलावर कुठला ताण नाहीये ना, कुठली भीती नाहीये ना, मुलांबरोबर तो व्यवस्थित खेळतोय का? त्याला आवडतंय का मुलांबरोबर खेळायला? घरी कसं वातावरण आहे? संगोपन कुठल्या पद्धतीने होत आहे? मुलाला स्क्रीन टाईम किती दिला जातोय? शिस्त किती पाळली जातेय? शिस्त फार कडक नाहीये ना? घरी कुठला ताण नाहीये ना? ताण कुठल्याही प्रकारचा असू शकतो, की घरात एखाद्या नवीन बाळाचा जन्म झाला किंवा आई किंवा वडिलांचं आजारपण असू शकतं, घरात कुठल्या वयस्कर माणसाचं आजारपण असू शकतं, ज्याच्यामुळे मुलावर थोडं दुर्लक्ष झालेलं आहे किंवा काही ताण निर्माण झालेला आहे. तर हे ताण ओळखून त्यांच्यावर, मुलांवर काम करणं किंवा गरज पडल्यास पालकांबरोबर पण काम करणं, हे काउन्सिलर करते. पण असं लक्षात येतं, की काही एक मुलं म्हणजे साधारण 60 मुलांच्या वर्गामध्ये 5 ते 6 मुलं अशी असतात, की ज्यांच्यावर काउन्सिलिंग करून किंवा आई-वडिलांनी पण निगुतीने काम करून म्हणावं तसा फरक पडत नसतो. कारण त्या मुलांमध्येच काही अशा अक्षमता असतात, की ज्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टींमध्ये अडचण येत असते. मग अशा वेळेला बरेच पालक आपल्या पिडियाट्रिस्टचा ओपिनियन घेतात आणि नंतर मग या मुलांना सायकोमेट्रिक टेस्टिंग करता पाठवलं जातं. NEP 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन प्लॅन 2020 आल्यापासून शाळांमध्ये पण ह्या गोष्टींबद्दल बरीच जागरूकता आलेली आहे. टेस्टिंग करून घेतल्यानंतर टेस्टिंग करायच्या आधी डॉक्टर मुलांचे डोळे तपासायला सांगतात, कान तपासायला सांगतात. म्हणजे ह्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये ना, की मूल का नाही अभ्यास करू शकत आहे. ते झाल्यानंतर मग मुलाचा बुद्ध्यांक बघितला जातो. अजून पण काही गरज पडल्यास न्यूरो डेव्हलपमेंटल टेस्ट केल्या जातात. आणि ह्या टेस्ट साधारण 1 महिनाभर अशा सुरू असतात. आणि ह्या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर पालकांना एक रिपोर्ट दिला जातो. रिपोर्टमध्ये बरेच तक्ते, ग्राफ्स दिले जातात. काही
ऑब्झर्वेशन्स लिहिले जातात, काही रेकमेंडेशन्स असतात. पालकांचं पण काउन्सिलिंग होतं. त्या काउन्सिलिंगमध्ये पालकांना सांगितलं जातं, की मुलांबरोबर कशी वर्तणूक ठेवावी, काय मुलांना नक्की प्रॉब्लेम होतोय आणि त्यांनी त्यांचं वागणं किंवा शिकवण्याची पद्धत थोडीफार कशी बदलता येईल, की मुलांना थोडं-थोडं काम द्या, इत्यादी. रिपोर्ट घेऊन पालक शाळेमध्ये जातात आणि तो रिपोर्ट असतो तो फाईलमध्ये लावला जातो आणि शाळेला नक्की काय करायचं या रिपोर्ट नंतर पुढे त्या मुलाबरोबर हे खरंच कळत नसतं. कारण शाळेमध्ये शिकवण्याची पद्धत ही अतिशय रूढ पद्धत असते. कॉन्झर्व्हेटिव्ह आणि त्याच्याच करता सगळे शिक्षक प्रशिक्षित असतात आणि शिक्षकाला सुद्धा प्रत्येक मुलाकडे असं जातीने लक्ष द्यायला एवढा वेळ नाही मिळत. तर शेवटी काय होतं, की सगळी परिस्थिती जैसे थे, की मदत कुठनं मिळेल हे समजत नाही. बरं, मोठ्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरांमध्ये ह्या सगळ्या थेरपीज किंवा मदत ही अवेलेबल असते, उपलब्ध असते. पण लहान शहरांमध्ये ह्याबद्दल काही फारशी माहिती नसते किंवा ही मदत कुठून नक्की घ्यावी आणि ती उपलब्ध पण नसते. अशा वेळी मग काय करावं? तर एक आपण समजून घेऊया, की आपला मेंदू असतो तो साधारण आपल्या कॉम्प्युटरसारखा किंवा आपल्या मोबाईलसारखा काम करतो. तर कसं? तर आपण मोबाईलमध्ये एक कीबोर्डवर काहीतरी टाइप करतो, की मला अमुक-अमुक YouTubeचा व्हिडिओ बघायचा आहे. ते आपण इनपुट दिला, ह्याला इनपुट म्हणतात. तो इनपुट दिला, की आतमध्ये काहीतरी सॉफ्टवेअरमध्ये प्रोसेसिंग होतं. ते प्रोसेसिंग झाल्यानंतर मग एक आउटपुट मिळतो, म्हणजे तो तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतो. तर तसंच आपल्या मेंदूचं पण काम तसंच असतं अगदी. तर मेंदूला आपल्या ज्ञानेंद्रियांमधनं माहिती पुरवली जाते आणि मग त्याच्यात एक प्रोसेसिंग होतं आणि मग एक आउटपुट होतं. आउटपुट होतं म्हणजे शाळेमध्ये काय तर मूल लिहितं किंवा वाचतं किंवा अ, एखादं खेळ खेळतं. हा झाला आउटपुट. तर ह्या इनपुटमध्ये, प्रोसेसिंगमध्ये किंवा आउटपुटमध्ये काहीतरी त्रुटी अशी निर्माण झाली, तर मुलाचं शिकणं किंवा त्याचं वागणूक ह्याच्यामध्ये परिणाम होतो. तर नक्की कुठे ही त्रुटी झालेली आहे आणि त्याच्यावर काय प्रकारे काम करायचं हे जर जाणून घेतलं, तर पालकांना त्या मुलांवर घरी सुद्धा काम करता येणं शक्य आहे. आपला चॅनल आहे तो ह्याच गोष्टींवर काम करणार आहे. प्रत्येक सेशनमध्ये ह्याच्याबद्दल अजून माहिती दिली जाईल. वेगळे-वेगळे प्रॉब्लेम्स डिस्कस केले जातील आणि पालकांनी त्याच्यावर कसं काम करावं ह्याच्याबद्दल विविध उपाय सांगितले जातील आणि कमेंट्सच्या थ्रू पालकांनी पण प्रश्न विचारावेत. ते सगळे इन्क्लूड करायचा प्रयत्न करू. माझी अशी विनंती आहे, की जे पालक हा व्हिडिओ बघतायत, त्यांनी जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, की मुलामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत हे लक्षात येतं पालकांच्या, की मूल म्हणावं तसं प्रगती करत नाहीये. पण पालकांना असं वाटतं, की कदाचित आपणच थोडं मेहनत घेण्यामध्ये मागे पडलेलो आहोत. अजून थोडी मेहनत घेऊ, अजून थोडी मेहनत घेऊ किंवा मी पण थोडं उशिराच बोलायला लागलो किंवा मी सुद्धा पहिली दुसरीमध्ये थोडंसं मागेच होतो अभ्यासात. पुढे मग व्यवस्थित सगळं झालं किंवा मूल आजारी होतं, शाळा बुडली म्हणून असं झालं. तर थोडा वेळ देणं ठीक आहे. पण जर लक्षात आलं, की आपण त्याच्यावर कष्ट घेतोय, पण त्या कष्टांचे काही परिणाम होत नाहीये, तर तुम्ही टेस्टिंग करा वा नकात करू, पण मुलावर वेगळ्या प्रकारे काम करण्याची गरज आहे, ही गरज ओळखून घ्या. जर मुलाला रूढ पद्धतीने शिकता येत नसेल, तर आपली शिकवण्याची पद्धत ही थोडीशी बदलून त्या मुलाच्या गरजांप्रमाणे ती अलाईन करणं जरुरीची असते. जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा व्हिडिओ गेला, तर मुलांना उपयोग होऊ शकतो. पालकांचं जीवन फारच तणावमुक्त होऊ शकतं आणि मुलांची प्रगती छान होऊ शकते. कारण पुढे जाऊन जसा-जसा वेळ जातो, पालकांचं फ्रस्ट्रेशन वाढतं, शाळेच्या अपेक्षा वाढतात आणि मुलामध्ये प्रगती होत नसते आणि त्यामुळे मुलामध्ये अतिशय न्यूनगंड येतो, शाळेबद्दल भीती वाटायला लागते आणि हे जे परिणाम झालेले असतात, हे फार-फार दिवस टिकून राहतात. त्यामुळे ह्या चक्रात मूल जाण्याआधीच जर पालकांनी त्याच्यावर काम केलं, तर खूपच सगळं छान होऊ शकतं. इंग्लिशमध्ये असं म्हणतात, की अर्ली इंटरव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर. तर जरूर हे व्हिडिओ सर्क्युलेट करा. जास्तीत जास्त प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे मलाही एक दिशा मिळेल, की तुम्हाला काय कशाची गरज आहे आणि त्याप्रमाणे मला तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक